बीड जिल्ह्यात आतापर्यंत 22,515 कुणबी नोंदी सापडल्याची माहिती समोर आली आहे, तर 1,66,327 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. लातूरमध्ये आरपीआय नेते सचिन खरात यांनी भरत कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेला त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे. त्या कुटुंबाला शासकीय नोकरी द्या आणि 10 लाखाची मदत देण्याची मागणी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. सर्व आरोपांना कायदेशीर भाषेमध्ये उत्तर देणार असल्याचं वक्तव्य खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलं आहे. वाल्मिक कराडची उपमा दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजीनगरच्या सारोळामध्ये अंजना नदीपात्रातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. वारंवार पूल बनवण्याची मागणी केल्यानंतर सुद्धा प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तातडीने पूल बनवण्याची मागणी केली जाते. वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकावरती येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात. जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये हवामान बदलामुळे मोसंबीचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात. रायगडच्या महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी काळसर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान नदीचं पाणी प्रदूषण मंडळाकडून तपासणीला पाठवण्यात आलंय. नांदेडच्या कंधार तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. दमदार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलनातून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यामध्ये वर्धा, वैनगंगा आणि इतर नद्यांच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिक करत आहेत. परभणीच्या रामनगर तांडामध्ये चाकूचा धाक दाखवत 12 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे. या प्रकरणात बंजारा समाजाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. नांदेडमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयामध्ये महिलांनी मोर्चा काढलाय. कला मंदिर परिसरातील दारूचं दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन भवनाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलंय. पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. रायगडच्या रोहा शहरामध्ये डॉक्टर सी.डी. देशमुख सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सभागृहाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. मंत्री भरत गोगावलेंचं नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारीला आता सुरुवात झालेली आणि येत्या 2 दिवसांपासून मोठ्या संख्येने मासे मिळत असल्यामुळे मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलेलं आहे. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलढाणा शहरात टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये बैलगाडीमधून मिरवणूक काढत गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने पोलीस आणि वारकरी संप्रदायाने सहभाग घेतला. पुण्यात दहशत पसरवणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे. यावेळेला पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 2 पिस्तूल, 4 मॅगझिन आणि 2 जिवंत काडतुसं जप्त केलेली आहेत. ओंकार जाधव असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पुण्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. सिंहगड परिसर, नारायणनगर आणि गोसावी नगरामध्ये कुत्र्याने मुलांचा चावा घेतलेला आहे. मुलावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. मावळातील तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा पुणे रेल्वे बायपास प्रकल्प सध्या प्रस्थापित करण्यात आलेला आहे. मात्र त्याचा सर्वात जास्त फटका कुरुळी ग्रामस्थांना बसणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या तीव्र नाराजी पसरली आहे. चिपळूणमध्ये भात पिकावरती करपा रोग पसरल्यामुळे बळीराच्या संकटात सापडलाय. करपा रोग पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. चिपळूणमधील गुहागर बायपास ते मुख्य रस्त्यावरती कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे अधिकृत कचरा डेपो असताना सुद्धा रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात असलेलं पालढग धरण हे 100% भरलेलं आहे. त्यामुळे सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पालढग डॅम परिसरात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
छत्रपती संभाजीनगर चौकात जालना महामार्गावरती बंजारा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हैदराबादनुसार एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला. बीड जिल्हा परिषदेतील अनुकंपा तत्वावरील भरतीला अखेर 3 वर्षांनंतर मुहूर्त लावणार आहे. 15 सप्टेंबरला भरतीसाठी समुपदेशन प्रक्रिया पार पडणार असून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत बोलवण्यात आलं आहे. नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरामध्ये चोरट्यांना पकडण्यासाठी आता एआयचा वापर केला जाणार आहे. संशयित चोरट्यांचे फोटो याआधीच एआयमध्ये फिट करण्यात आल्यामुळे तात्काळ ओळख पटणार आहे. मालवण, वेंगुर्ला आणि देवगड समुद्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रोलर्स आणि अनधिकृत पर्सलिन नौकांचं अतिक्रमण सुरू असल्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई होत नाहीये. त्यामुळे मच्छीमार आता आक्रमक झाले. सेवा पंधरवडा साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवरती भुसावळमध्ये महसूल विभागाच्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती सेवा पंधरवडा पार पडणार आहे. धाराशिव जिल्ह्यात चालणाऱ्या कला केंद्रांना पोलिसांचा अभय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. येरमाळा आणि चोराखळी या ठिकाणी कला केंद्र मध्यरात्री देखील सुरू असतात. मात्र यावरती कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ होताना दिसते. यावेळेला पोलिसांनी जाब विचारतानाचा व्हिडिओ सजग नागरिकाने सोशल मीडियावरती व्हायरल केलाय. जंगल वाचवण्यासाठी भंडाऱ्यातील शहापूर या ठिकाणी नानाजी जोशी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. येथील विद्यार्थ्यांनी 10,000 सीड बॉल तयार करत बीच फेका जंगल वाढवा हा उपक्रम राबवलाय. ओळख लपवून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत जाणाऱ्या गुन्हेगारांची आता काही खैर नाहीये. कारण साईबाबा संस्थानने एआय तंत्रज्ञानाचा आधार घेत नवीन पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. या प्रणालीमुळे साई मंदिरात विविध प्रवेशद्वारांनी प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांची तंतोतंत आकडेवारी संस्थानला कळणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुबदुबी धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. शिवरळ, जैनपूर या भागातील शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकं पाण्याखाली गेली. पिंपरी चिंचवड महापालिकेने वाकड, ताथवडे या परिसरामध्ये मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवलेली आहे. विकास आराखड्यामध्ये 18 मीटर पाणी साठल्यामुळे आरक्षित असलेल्या जागेवरील 43 झोपड्या हटवण्यात आल्या. या कारवाईमुळे सुमारे 38,750 चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त झाली. सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावातील मुरुम उत्खनन अवैध आहे असा अहवाल माढा तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी कुर्डू गावावरती ठपका ठेवत मुदत संपल्यानंतर अवैध पद्धतीनं उत्खनन झाल्याचा अहवालात सांगण्यात आला आहे. राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल. मंत्री छगन भुजबळांनी घेतली भरत कराडच्या कुटुंबियांची भेट. ओबीसी तरुणाच्या आत्महत्येनंतर कुटुंबाचं सांत्वन. धनंजय मुंडे देखील उपस्थित. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बलिदान करण्याची वेळ आली. लातूरमध्ये छगन भुजबळांचं वक्तव्य. आरक्षणाच्या मुद्द्यावरून दहशत आणि दादागिरी हे काय चाललंय? छगन भुजबळांचं नाव न घेता मनोज जरांगेंवरती हल्लाबोल. राजकारणी भेटून जातात मात्र कुटुंब उघड्यावरती पडतं. नाव न घेता जरांगेंचा भुजबळांवरती हल्लाबोल. तर मराठा असो किंवा कोणीही असो, कुणीच आत्महत्या करू नये, जरांगेंचं आवाहन. राधाकृष्ण विखे पाटलांना उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवा. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विखेंना विरोध. कुणबी GR काढून विखेंनी फसवणूक केल्याचा आरोप. नाशिकमध्ये शिवसेना, उभाट आणि मनसेचा एकत्र मोर्चा. सरकारच्या कारभाराचा नोंदवला निषेध. तर संपूर्ण महाराष्ट्रात संयुक्त कार्यक्रम होतील, राऊतांचं सूचक विधान. पंतप्रधानांनी आपल्या भावनांशी खेळ केला. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं मोदी म्हणालेले. आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळता? भारत पाकिस्तान सामन्यावरून ठाकरेंचा सवाल.
34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर, महाराष्ट्र शासनाचा GR जाहीर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत हालचाली सुरू. मुंबई आणि दिल्ली हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, हायकोर्ट रिकामं करून अधिकचा तपास सुरू. आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांसह माजी उपराष्ट्रपतींचीही उपस्थिती.